नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. रॉनीने त्या वेटरला बाजूला व्हायला सांगितलं आणि अमितला खांद्यावर पकडून तो अमितच्या बेडरूममध्ये निघून गेला. रॉनीला कळत नव्हतं की बॉसला काय झालंय. नक्कीच तो नशेत दिसत होता आणि आत्ता मात्र अमितची बडबड सुरू झाली होती. जानूचा जप सुरू झाला होता त्याचा. रॉनीने प्रयत्न केला पण तो काही बडबड करायचा थांबतच नव्हता. रॉनीला कळत होतं की आता त्याच्या बॉसला समजवणारी एकच व्यक्ती होती. म्हणून शेवटी त्याने अमितला बेडवर नीट झोपवलं आणि तो तडक उठून जानूच्या रूमच्या दिशेने गेला. आता पुढे. जानूने आत्ताच तिचं चेंज करून तिने जी सकाळी साडी नेसली होती ती नेसून घरी जाण्यासाठी ती रेडी झाली होती. तिने तिची पर्स घेतली आणि आता ती निघणार तोच दारावर टकटक झाली. येस कम इन, ती बोलली तसा रॉनी आत आला. मॅम, रॉनी धापा टाकतच आलेला. रॉनी सर, काय झालं? तुम्ही इतके टेन्स का दिसत आहात? तिने विचारलं. मॅम, ते बॉस, रॉनी बोलला. बॉस? काय झालंय त्यांना? आता काळजीयुक्त शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले होते. मॅम, त्यांना बहुतेक नशा चढली आहे आणि ते नशेमध्ये काहीतरी बडबडत आहेत. तुम्ही प्लीज माझ्यासोबत येता का? रॉनी बोलला. चला लवकर, कुठे आहेत ते? जानू रॉनीच्या आधीच दार उघडून बाहेर गेली. सध्या तिला त्याची खूप जास्त काळजी वाटत होती. रॉनी पण मग पळतच बाहेर आला आणि तो जानूला घेऊन अमितच्या रूममध्ये गेला. अमित तिथल्या चेअरवर बसला होता आणि काही बोलत होता. त्याचा चेहरा खूपच मलूल दिसत होता. मॅम, मी बाहेर आहे, तुम्ही प्लीज, रॉनी बोलत होता तोच जानूने त्याला हातानेच थांबवलं. मी आहे रॉनी सर, तुम्ही काळजी नका करू, मी कॉल करते तुम्हाला, जानू बोलली. थँक्यू मॅम, तो बोलला आणि तिथून निघून गेला. जानू आता अगदी अमितच्या जवळ गेली. मीत, तिने त्याला आवाज दिला. जान, तू आलीस? मला माहीत होतं तू येशील, तो बोलला. हो, मी आली आहे मीत, तुम्ही आधी या, चला झोपा इथे, ती बोलली आणि तिने त्याला उठवलं आणि हळूहळू करत बेडवर आणलं. तो मात्र अजूनही नशेतच होता. जान, तू मला का सोडून गेलीस? तुला माहीत नाही मी कसं राहिलो तुझ्याशिवाय. मी जगलोच कसा तेच मला नाही कळत. मी मेलो असतो तर बरं झालं असतं, तो बोलला तसं तिने त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवला. माझं आयुष्य पण तुम्हाला मिळू देत मीत, अशा मरणाच्या गोष्टी नाही करायच्या, प्लीज, ती बोलली आणि तिने त्याचं ब्लेझर काढलं. मग ती खाली बसली आणि त्याचे शूज काढले तिने. मग त्याची टाय लूज करून अलगद त्याला बेडवर ढकललं आणि झोपायला सांगितलं तिने. पण तो मात्र डोळे उघडेच ठेवून तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात नशा होती पण तिच्याप्रती असलेली काळजी आणि ओढ जास्त दिसत होती तिला. मीत, झोपा तुम्ही, मी आहे इथेच, ती बोलली. तसे त्याने एखाद्या शहाण्या बाळासारखं तिचं ऐकलं आणि डोळे मिटले त्याने. ती मात्र त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. तिचे डोळेसुद्धा पाणावले होते. तिचा मीत, जगाला जरी तो हिटलर वाटत असला तरी आतून तो किती हळवा होता हे फक्त तिलाच माहीत होतं. त्याला सांभाळून घेणारी तीच होती आणि तो तिच्याच मिठीत शांत होईल हे देखील तिला माहीत होतं. पण नशिबाने दोघांनाही वेगळं केलं होतं. ती विचारांच्या तंद्रीत होती. तोपर्यंत त्याला झोप लागली होती. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं तर तो शांतपणे झोपलेला दिसला तिला. तशी ती थोडी झुकली आणि तिने त्याच्या कपाळावर तिचे ओठ टेकवले. आय लव्ह यू मीत, ती हळूच बोलली आणि पुन्हा तिने त्याच्या डोक्यावरून एकदा हात फिरवला. त्याच्या अंगावर व्यवस्थित पांघरून दिलं आणि ती तिथून जायला निघाली. पण जशी ती उठली तिला एक हिसका बसला. तशी ती जागीच थांबली आणि तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला. समोर पाहिलं तर झोपेत तो तिचा साडीचा पदर घट्ट पकडून होता. मग ती थोडी झुकली आणि तो पदर त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याची पकड मजबूत होती. त्याने अजिबात सोडला नाही तिचा पदर. मग मात्र तिची बाहेर जाणारी पावलं थांबली आणि ती त्याच्या बाजूलाच पहुडली. तिने तिचा फोन घेतला आणि आशूला मेसेज केला.
की ती उद्या सकाळी सकाळी घरी येईन. आज तिला यायला नाही जमणार. मग तिने रॉनीला कॉल केला. रॉनी सर, मी आज इथेच ह्यांच्यासोबत थांबत आहे. तुम्ही जाऊन झोपा. ती बोलली तसा रॉनी हलकासा हसला. ओके मॅम, थँक्यू. गुड नाईट. रॉनी बोलला आणि त्याच्या बाजूच्या रूममध्ये निघून गेला. कधीपासून तो बाहेरच उभा होता. ती मात्र आता त्याच्या बाजूला झोपली होती आणि त्याच्याकडे एकटक पाहत होती. आज कितीतरी वर्षांनी हा योग आला होता की तो तिच्या इतक्या जवळ होता. त्याला किती पाहू आणि किती नको असं झालेलं तिला. थोडं झुकून तिने त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर कितीतरी वेळा किस केला होता. न जाणो हा क्षण कधी येईल की नाही, म्हणून आज जे मिळालंय ते भरभरून जगत होती ती. त्याच्यावरची नजर काही हटत नव्हतीच तिची. तिचा हँडसम मीत आज तिच्या खूपच जवळ होता. त्याला बघत बघतच तिला झोप लागली आणि झोपेत ती कधी त्याच्या कुशीत शिरली तिला देखील कळलं नाही. मध्यरात्री तिला एखादा पुरुषी स्पर्श आपल्याला होतोय असा भास होऊ लागला. तशी तिने चुळबुळ केली आणि तिला जाग आली. पण जो तिला भास होतोय असं वाटत होतं तो तिचा भास नव्हताच मुळी. तिच्या पूर्ण शरीरावरून त्याचा राकट हात फिरत होता आणि आता त्याच्या त्या स्पर्शाने तिच्या शरीरात वेगळ्याच भावना जागत होत्या. कधीपासून तिच्या शांत करण्याने तो शांत झाला होता, पण त्याच्या शरीरात जी गोळी गेली होती तिने आपला असर दाखवायला आता सुरुवात केली होती आणि म्हणूनच तो बेभान झाला होता. त्याच्या हाताचा स्पर्श काय कमी होता का, जे आता त्याचे ओठ देखील तिच्या शरीरावरून फिरू लागले आणि तिला अस्वस्थ करू लागले. तिने स्वतःला कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्याच्याने ते होत नव्हतं. किंबहुना तिला देखील आता तो हवा होता. इतक्या वर्षांचा विरह होता, त्यामुळे आज जर तो संपणार असेल तर तिला संपवायचा होता. पुढे काय होईल काय नाही, किंवा कुणाला कळलं तर काय होईल, असे कोणतेच प्रश्न तिच्या मनात आता येत नव्हते. दिसत होता तो फक्त तो, आणि जाणवत होता तो फक्त त्याचा तो प्रेमळ स्पर्श. बास, आता अजून तिला काहीच नको होतं. तिने पुढे होऊन त्याची टाय काढून घेतली आणि त्याच्या शर्टची एक एक करून सगळी बटणं ओपन केली. तिच्या साडीचा पदर खांद्यावरून काढून टाकला तिने आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं. त्याच्या ओठांवर ओठ टेकून ती त्याला बेभान होऊन किस करू लागली. त्याला तर आधीच नशा चढली होती आणि ती समोरूनच प्रतिसाद देत होती, म्हणून तो अजूनच चेतावला आणि खूपच अग्रेसिव्हली त्यांचा प्रणय सुरू झाला. हळूहळू कपड्यांचा अडसरही दूर झाला. तिच्या प्रत्येक अंगावरून त्याचे ओठ फिरत होते आणि तिला बेधुंद करत होते. तो तिच्यावर प्रेमाची बरसात करत होता आणि ती मात्र पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीप्रमाणे तडफडत होती त्याच्या स्पर्शात. इतक्या वर्षांचा विरह होता. दोघांनाही एकमेकांच्या शरीराची ओढ होती, त्यामुळे अग्रेशन पण तेवढंच जास्त होतं त्यांच्या प्रणयात. शेवटी प्रणयाच्या सीमेचा उच्चांक त्यांनी गाठला आणि तिला स्वर्गीय आनंद देऊन तो पण तृप्त होऊन शांत झाला. पण नशेचा इतका प्रभाव त्याच्यावर झालेला असतानाही तो तिच्या कपाळावर किस करायला विसरला नाही. तसं अलगद तिच्या डोळ्यातून एक अश्रू बाहेर पडला. शर्वीने जो डाव खेळला होता तो उलट ह्या दोन जीवांना एकत्र घेऊन आला होता. आता तो शांत झोपला होता, पण तिची मात्र झोप उडाली होती. इतक्या वर्षांनंतरची ही रात्र ती कधीच विसरू शकत नव्हती. तिला त्यांचा तो प्रणय सतत डोळ्यांसमोर येत होता आणि एक आत्मिक आनंद तिला होत होता. आज पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं तिला. तिने घड्याळ पाहिलं तर आता 5 वाजत आले होते. तशी ती पुन्हा त्याच्याजवळ झुकली आणि अलगद त्याच्या ओठांवर ओठ टेकून बाजूला झाली. आय लव्ह यू मीत, टेक केअर, ती हळूच त्याच्या कानात बोलली आणि त्याच्या केसांवर तिने तिचे ओठ टेकवले. आता तिने स्वतःचे कपडे घेतले आणि साडी नेसून घेतली. त्याच्या अंगावरून पुन्हा एकदा पांघरून नीट दिलं आणि एकदा त्याच्याकडे पाहून स्वतःची पर्स घेऊन ती तिथून निघाली. जाताना तिने रॉनीला कॉल केला. येस मॅम, रॉनी बोलला. रॉनी सर, मी आता घरी जाते. मी झोपले आहेत. तुम्ही प्लीज त्यांची काळजी घ्या, जानू बोलली. ओके मॅम, मी येतो तुम्हाला सोडायला, तो बोलला. नको सर, मी टॅक्सीने जाईन. तुम्ही प्लीज मीतना सांभाळा, ती बोलली. ओके मॅम, मी इथे बॉसजवळ आहे, पण ड्रायव्हर सोडेल तुम्हाला. एकट्या नका जाऊ, तो बोलला. ओके सर, बट नो नीड टू से थँक यू. इट्स माय प्लेजर. आणि अजून एक,
मीत ना हे कळता कामा नये की रात्री मी त्यांच्या बेडरूममध्ये होते. ओके बाय, जानू बोलली. तसा रॉनी विचारात पडला. ओके मॅम बाय, तो बोलला आणि त्याने फोन कट केला. कसं प्रेम आहे ह्यांचं यार, एकमेकांशिवाय राहू पण शकत नाहीत आणि एकमेकांना दुःखात पाहूही शकत नाहीत. मॅम इतक्या चांगल्या आहेत, मग त्यांना त्या मानवसोबत लग्न करण्याची काहीच गरज नव्हती. पण का केलं असेल त्यांनी हे? मला खरंच शोधून काढायलाच हवं. त्या मानवला तर मी नक्कीच धडा शिकवीन. साला कोणत्या बिळात लपून बसलाय देवाला माहीत, पण मी त्याला शोधणारच आणि शिक्षाही देणार, रॉनी मनातच बोलला आणि झोपून गेला. इथे शर्वीला आत्ताच जाग आली होती आणि बाजूला तिने पाहिलं तर कोणीच नव्हतं. ती रात्री कधीपासून त्याची रूममध्ये आत येण्याची वाट पाहत होती, पण बराच उशीर झाला तरी तो आलाच नव्हता. तिने त्या वेटरला पण कॉल केले होते, पण त्या वेटरने कॉल रिसीव्ह केलाच नव्हता तिचा, म्हणून तिचा अजूनच चळफळाट झालेला. शेवटी थकल्यामुळे तिला तिथेच झोप लागली होती, जी आता सकाळीच जाग आली होती. आणि आत्ता आपला प्लॅन सपशेल आपटल्यामुळे तिला काहीच सुधरत नव्हतं. एक प्रकारची भीती मनात दाटून आली होती, कारण कालचा तो शो तिने अटेंड केला नव्हता आणि अमित राज्याध्यक्ष आता आपली काय अवस्था करेल ह्याचा विचार करूनच तिला घाम फुटला होता. अहो, अमित अजून आलाच नाही आहे हॉटेलवरून. तो मला बोलला होता मी लेट नाईट घरी येईन म्हणून, रीमा रामना बोलल्या. रीमा, इतका मोठा शो होता आपला आणि सुपरहिटसुद्धा झाला, तर ॲज अ ओनर त्याचं तिथे थांबणं गरजेचं आहे डिअर. कुठल्या तरी कामात अडकलेला असू शकतो ना, तू उगाचच काळजी करतेस. येईल तो, डोंट वरी, राम समजावण्याच्या स्वरात बोलले. बरं ठीक आहे, असं म्हणून रीमा त्यांचा नाश्ता लावू लागल्या. हे जानू, कशासाठी उठलीस? झोपायचं ना, आशू बोलली. आधीच जानू लेट आली होती आणि आत्ता 2 तासांची झोप घेऊन ती उठली होती. आताचे 7:30 वाजले होते, म्हणून आशू तिला दटावत होती. आशू, इट्स ओके, आय एम फाईन, आणि ऑफिसला पण जायचं आहे, जानू बोलली. खरं तर तिला झोप लागलीच नव्हती. पूर्ण वेळ ती ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. तिला रात्रीचा त्यांचा प्रणय आठवत होता, त्याचा तो मॅग्नेटिक स्पर्श आठवत होता आणि पुन्हा एकदा शरीरभर गुजबम्स येत होते. एक स्माईल चेहऱ्यावर येत होती आणि त्यामुळे तिला झोप लागलीच नव्हती. शेवटी न राहून ती उठून आली होती. जानू, कालचा शो पाहिला आम्ही. काय दिसत होतीस यार तू. एखाद्या मॉडेलला पण मोठी टक्कर दिलीस ग तू. मुलं पण खूप खुश होती तुला पाहून. पण असं काय घडलं की तुला रॅम्पवर उतरावं लागलं? आशूने विचारलं. अगं, ती शर्वी आलीच नाही, असं म्हणत जानूने सगळी हकीकत आशूला सांगितली. ओह, एवढी कशी निर्लज्ज बाई आहे ही, आशू चिडून बोलली. जाऊ दे ग, आपण कोणाला अडवू शकत नाहीत किंवा ती गोष्ट करण्याचा फोर्सही करू शकत नाहीत, जानू बोलली. तसा इथे आशूने एक सुस्कारा सोडला. जानू, आज तुझा लास्ट डे आहे ना ऑफिसमध्ये, आशूने विचारलं. तसं कधीपासून खुललेला जानूचा चेहरा पडला. म्हणजे आता त्याला पुन्हा बघता येणार नाही, त्याचा आवाज ऐकता येणार नाही, म्हणून तिच्याही नकळत ती अस्वस्थ झाली होती. हो, ती खाली मान घालूनच बोलली. आर यू ओके जानू, आशूने काळजीने विचारलं. येस आशू, आय एम ऑल राईट, जानू कसंनुसं स्माईल करत बोलली. काय बोलणार होती बिचारी, एखाद्या अडकीत त्यात अडकावं तसं झालं होतं तिचं. तो जवळ हवा देखील होता आणि परिस्थितीमुळे त्याच्या जवळसुद्धा जाऊ शकत नव्हती ती. शेवटी सगळे मनातले विचार झटकले आणि ती ऑफिसला जाण्यासाठी रेडी होऊ लागली. इथे अमितला आता हळूहळू जाग येत होती. डोळ्यांवरच्या पापण्या हळूहळू वर वर उठल्या होत्या आणि त्याने किलकिले डोळे करून इकडे तिकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती, $1,000,000वाली स्माईल. कारण काल जे त्याने अनुभवलं होतं ते त्याला वाटत होतं की एक स्वप्न होतं, कारण सत्यात तर तो असं काही करणार नव्हताच. इतक्या वर्षात त्याने काही नव्हतं केलं तर आज कसा काय करू शकत होता. पण ते स्वप्न खूपच सुंदर होतं असं त्याला वाटत होतं. तो एकटक एका ठिकाणी बघत होता. आजचा दिवस खूप जास्त स्पेशल असणार होता त्याच्यासाठी, कारण आज तो त्याच्या जानला पुन्हा एकदा प्रपोज करणार होता आणि ती त्याला त्याच्या आयुष्यात हवी होती. त्याला खात्री होती की ती पुन्हा त्याच्या आयुष्यात येईल. मी कसंही करून तिला माझ्या आयुष्यात आणेन, तो मनातच विचार करत होता आणि गालात हसत होता.
हसत हसतच त्याने त्याच्या अंगावरचं पांघरूण बाजूला केलं आणि उठून जाऊ लागला तो. पण जसं त्याने अंगावरचं ते पांघरूण बाजूला केलं आणि तो उठू लागला, त्याला 440 व्होल्टचा झटका बसला, कारण त्याच्या शरीरावर कपडे नव्हतेच. तो शॉक झाला. हाऊ इज दिस पॉसिबल? हे कसं शक्य आहे? ते तर माझं स्वप्न होतं ना. आणि जर हे खरं असेल तर मग माझे कपडे का नाही आहेत अंगावर? आणि मला इतकं जास्त समाधान का वाटत आहे? म्हणजे काल रात्री खरंच मी कोणाबरोबर तरी झोपलो होतो आणि आमच्यात ते सगळं झालं जे व्हायला नको होतं. नो, हे नाही होऊ शकत. मी इतक्या वर्षात असं काही नाही केलं, मग आजच कसं काय मी करू शकतो हे सगळं? माझ्या जानशिवाय मी कोणालाच स्पर्श नाही करू शकत. तीच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे आणि हा अधिकार फक्त तिचाच आहे. असं कोणीही येऊन माझ्यावर अधिकार गाजवून नाही जाऊ शकत. आय विल नॉट लिव्ह दॅट बास्टर्ड. तो रागातच बोलला. आता त्याचा संताप होत होता. त्याने रूममधलं सगळं सामान फेकून दिलं होतं. सगळ्या वस्तू विखुरल्या होत्या. त्याला तर त्या बेडला आग लावावीशी वाटत होती. पण स्वतःचं काय? स्वतःला पण आग लावू शकणार होता का तो? त्याला खूप मोठं गिल्ट आलं होतं. एकतर तो जानूला आज प्रपोज करणार होता आणि तिला पुन्हा स्वतःच्या आयुष्यात मानाचं स्थान देणार होता. पण आता कोणत्या तोंडाने तो तिच्यासमोर जाणार होता? त्याला तर स्वतःचीच लाज वाटत होती. स्वतःच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता तो, तर तिच्या नजरेला काय नजर देणार होता? तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.